हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय ब्लॉग. सो आज सुद्धा आम्ही प्रचार दौऱ्यावर आहोत उरुळी कांचन येथे. तर स्टे कंटिन्यू फॉर वॉचिंग अस. सो आज सुद्धा आम्ही उरुळी कांचन येथे प्रचार करत आहे आणि आमच्याबरोबर ZP सदस्य सौ कीर्तीताई कांचन आहेत. तर काय मत आहे ताई? नमस्ते, मी कीर्ती अमित कांचन, जिल्हा परिषद सदस्य उरुळी कांचन. आपल्या उरुळी कांचन गटातून आणि सोरतपडी गणातून दोन कमळाचे उमेदवार उभे आहेत. दोन्ही उमेदवार अत्यंत चांगले आणि खऱ्यापणाने काम करणारे आहेत. आपण त्यांना बहुमताने निवडून द्यावे अशी मी आपल्याला विनंती करते. आणि त्यातच आज असाच प्रचार करत असताना आम्हाला काही महिला भेटल्या, ज्या की श्री सुदर्शन भाऊ चौधरी यांनी जी गणपतीपुळे नाणेसधाम यात्रा भरवली होती त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि त्यांचे ते अनुभव त्यांनी आज दिलखुलासपणे आमच्यापाशी व्यक्त केले आणि त्यांच्या कामाबद्दलही भरभरून बोलले आहेत. खूप एक्साइटेड होते मी, खूप उत्सुक होते की मला माझं मनोगत व्यक्त करायचं होतं म्हणून. आणि कोकणची ट्रिप खरंच इतकी छान झाली की ती अविस्मरणीय राहणार आहे माझ्यासाठी. कारण मी माझ्या 2 छोट्या पोरांना घेऊन आले होते आणि तिथे कोणत्याच प्रकारची गैरसोय वगैरे झाली नाही. तर मी हे कायम लक्षात ठेवलं आणि खरंच तुम्ही सर्व आले त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. सुदर्शन भाऊंच्या कामाबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय वाटतं तुम्हाला? त्यांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा? ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या परीने जितकी काही मदत करतात ते कमीच आहे. म्हणजे ते खूपच करतात. मी नाही का सांगू शकत नाही की म्हणजे ते म्हणाले की मी सोरतापवाडीमध्ये चांगल्या प्रकारे नाही का सुधारणा केली आहे आणि आम्ही उरुळी कांचनचे आहोत. तर नेहमी ते सांगतात जे ते ट्रिपच्या टायमाला जेव्हा म्हणले ना की आम्ही सांगताना हेच सांगत असतो की आम्ही उरुळी कांचनचे आहोत. म्हणजे ते असं भेदभाव करत नाहीये. हे पण खूप छान वाटलं तेव्हा ऐकून. म्हणजे खरंच खूप छान कामगिरी करतात ते आणि नक्कीच आमचा पाठिंबा असेल. विजय आहे आपला. हो नक्की. डान्स पण केला. तुम्ही आधी गेला होता का ट्रिपला? पहिल्यांदाच गेला ना? छान वाटलं ना? जेवण, राहायची व्यवस्था, चांगली सोय होती. काही त्रास नाही झाला ना? नाही, चांगलं झालं. देवदर्शन व्यवस्थित झालं सगळं चांगलं. कशावर बटणं दाबायची मग आता आपल्याला? कंबळ कमळ. हो. तर असाच या आजींसारखा तुमचाही सपोर्ट आम्हाला हवा आहे. तर कमळाला नक्की मतदान करा आणि विजयी करा. So thank you for watching me. Please share, like, subscribe, follow and comment.